श्री स्वामी समर्थ. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा असं प्रत्येकाला वाटतं. अहो मंडळी, मग येत्या 21 ऑक्टोबरला आली आहे दिवाळी. मग या दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला आमंत्रित करतो आणि माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये सदैव राहावं, अखंड वास करावा असं प्रत्येकाला वाटतं. अहो मंडळी, मग तुम्हाला येत्या 21 ऑक्टोबरला अतिशय साधा तुम्हाला या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीचं अगदी विधिवत पूजन करायचं आहे. तिने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी अनेक सेवा उपायसुद्धा करायचा आहे. मग या दिवशी तुम्हाला चुकूनही या रंगाचे कपडे किंवा साडी आहे ते चुकूनही परिधान करू नका. अन्यथा माता लक्ष्मी तुमच्या नाराज होईल आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत त्या अखंड राहणार आहे. म्हणजे 18 विश्व दारिद्र्य जे आहे तो तुमच्या घरात राहणार आहे. मग आपण विचार करतो, मी अगदी घर स्वच्छ केलं, घरात खूप जे वस्तू आहेत त्या आणल्या, लक्ष्मीपूजन केलं, फराळाचं केलं, माता लक्ष्मी नैवेद्य दाखवला, मग माझ्या जीवनात तर ह्या गोष्टी का? तर तुम्ही या दिवशी जे काळ्या रंगाची वस्त्र आहेत किंवा काळ्या रंगाची साडी आहे, शर्ट आहे, हे चुकूनही परिधान करू नका. अन्यथा माता लक्ष्मी नाराज होईल आणि तुमच्या घरामधून काढता पाय घेईल. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.